नमस्कार मित्रांनो, सुबोध भावे हा मराठी सिनेमासृष्टीतील उत्कृष्ट नट. अनेक मालिका सिनेमांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. बालगंधर्व आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, लोकमान्य, एक युगपुरुष, संत तुकाराम या बायोपिक मधील भूमिकाही त्याने लीलया पेलल्या. इतक्या वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही अजूनही सुबोधला 4 लोकांसमोर जाण्याची भीती वाटते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तो म्हणाला, नाटक आयुष्यात आल्यानंतर मी पूर्णपणे बदललो, पण मला अजून 4 लोकांसमोर जाताना भीती वाटते. मी कधीच तुम्हाला रेड कार्पेट किंवा इव्हेंटमध्ये दिसणार नाही, कारण मला आवडत नाही. मला लाजिरवाणं वाटतं. मला कॅमेऱ्यासमोर उभं राहून काम करायला सांगा, ते मला भयंकर आवडतं. मला नाटकात काम करायला आवडतं, पण अजूनही मला दडपण येतं. मला भीती वाटते, 4 लोकांसमोर जायची भीती वाटते, कारण आपल्याला काहीच येत नाही याची लाज वाटते. आपल्याला काही येत नाही आणि आपण लोकांसमोर जायचं याचा कमीपणा वाटतो. मला असं वाटतं की मी असं काही केलंय की मान उंच करून अभिमानाने लोकांसमोर जायचं. मला खूप अनकम्फर्टेबल होतं जेव्हा मी रेड कार्पेटवर जातो. एंट्री झाली की लोक फुल टाकतात, तुतारी वाजवतात. मला असं होतं की मला गाडा कुठेतरी गुपचूप आलो आणि मागच्या खुर्चीत जाऊन बसलो. यात मी सगळ्यात कम्फर्टेबल असतो, कारण कुणाचं लक्ष नसतं. ही भीती शाळेपासून आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनात मी भाग घ्यायचो, पण सगळी मुलं असायची म्हणून मी जायचो, असंही सुबोध भावे म्हणाले. मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे तुम्हाला आवडतो का? कमेंट करून नक्की कळवा.